तू एकटा उरलेलास विशाल. तू काय केलंस? माती खाल्लीस एका चुकीमुळे. का अँगर कंट्रोल होत नाही? ज्या ज्या लोक तुझ्या जवळची होती सगळ्यांना काढलं. रोशन गेला, रुचिता गेली, प्राजक्ता गेली, संकेत गेला, सागरदादाही गेला. फक्त तू उरलायस आणि तू टास्क करू शकत नाही. पूर्ण सीझन नॉमिनेटेड आहेस. तू कधी बाहेर जाशील माहित नाही. फक्त महाराष्ट्र वाचू शकतो. 12 आठवडा जीव तोडून खेळलो. एका चुकीमुळे चुकीमुळे सगळं घालवलं. फोकस सोडू नकोस. सगळ्यांसाठी खेळायचंय, जिंकायचंय. बाबांसाठी खेळायचंय, आईसाठी खेळायचं. पण कसं माहित नाही. घरात कोणी बोलत नाही. टास्क करू शकत नाही. कुणाकडे घेऊन जाऊ फ्रस्ट्रेशन? कुणाला बोलू? कोणच नाहीये. कोणच नाहीये. फोकस ठेव, फोकस ठेव. जिंकायचंय. गेम अप कर. महाराष्ट्र ठरवेल. बिग बॉस मराठी सीझन 6 पहाटे 4 वाजता विशाल एकटाच स्विमिंग पूल जवळ बसून एकटाच स्वतःशी बोलत होता. खूप रडत आहे कारण की त्याला पछतावा होतोय. स्वतःला दोष देतोय की त्याच्या एका चुकीमुळे त्यांनी सगळं घालवलं. तो नॉमिनेट आहे पूर्ण सीझन साठी आता आणि तो सुद्धा टास्क खेळू शकत नाही आणि त्याच्याचमुळे त्याला खूप एकटं फील होतंय. त्याला असं वाटतंय की त्याच्याबरोबर बोलायला कोण नाहीये, काही शेअर करायला कोणच नाही आणि त्याच्यामुळेच तो खूप खचलेला आहे कारण की तो आता टास्क खेळू नाही शकत. नॉमिनेट आहे आणि त्याच्याचमुळे त्याला असं वाटतं की ती जर एक चुकी नसती झाली तर सगळं सरळपणे गेलं असतं. आता त्याला जिंकायचं आहे ही त्याची जिद्द दिसत आहे आणि हेच सगळं सुरू आहे त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात. आता बघायचं आहे की ह्यानंतर विशाल कशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे. जेवढेही दिवस राहिलेत त्यात अजून असे अपडेट्स जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला सबस्क्राईब करा.